दिव्याचा वापर त्यावेळेस आपण 10 पैकी 8 लोक सरकारच्या विरुद्ध बोलताना आणि तीनही पक्षाच्या विरुद्ध बोलताना दिसत होते। मग असा काय चमत्कार झाला की एवढे मोठे जागा आले आहेत लोकसभेमध्ये आणि 6 महिन्यात एवढा फरक पडतो का? त्यामध्ये झालाच। दुसरी गोष्ट आम्ही पण बेसावध राहिलो। आम्ही सांगितलं की मला अनेक जणांनी सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री पदाचे मला आपण आपली अवकातच नाही तर अवकातीच्या बाहेर आपण कशाला बोलायचं? ज्यासाठी आम्ही त्यासाठी पात्र आहोत की नाही पण निर्णय किंवा हे काही आपल्या अधिकारात नाही आणि दृष्टिक्षेपातही नाही। त्यावेळेस अशा हवेवरच्या गोष्टी करून स्वतःला काही भूषणावं म्हणजे मोठं करण्यात अर्थ नाही। त्यामुळे त्यावेळेस अनेकांच्या डोक्यात तो वारा घुसला होता आणि स्वप्नही मोठी मोठी पडली होती। त्यातून जागा वाटपातला घोळ मोठा झाला आणि तेही एक कारण अपयशाच्या मागे आहे। कारण हे जे काही स्ट्रॅटेजी बनवत होते, लाडकी बहीण असेल, मतदार वाढवत होते, मतदार याद्यामध्ये हेराफेरी करत होते, तिथे आम्हाला वेळ घालायला वेळच मिळाला, लक्ष घालायला वेळच मिळाला नाही, तिथे लक्ष घालू शकलो नाही आम्ही आणि त्यातून आमचं नुकसान झालं। सुनील तटकरे म्हटले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं असेल तर आम्हाला भाजपला विचारावं लागेल। नाही, प्रश्नच नाही ना। मी काल बोलताना ते तुतारीचा अलग अर्थ काढला होता। आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे। ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी, ते फुंकणारी तुतारी नाही। आणि त्यांच्या बैलगाडीला कोण जुंपले आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे। त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल, बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागून बसला की तसे ते चालतात, वागतात। राहिला विषय कालचा, तुम्ही जे तटकरेंच्या संदर्भात म्हणताय तर हे मित्रपक्ष नाही आहेत। हे शिंदेचा पक्ष असेल किंवा आमच्या अजितदादांचा पक्ष असेल, हे मित्रपक्ष नाहीच मुळात। हे सत्तेतील सहभागी झालेले CBI ईडीच्या इशाऱ्यावर बांधिलकी म्हणजे बांधले गेलेले की जे कधीही न सुटणारे